इचलकरंजी येथील डीकेटी ही संस्था अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्या अंतर्गतच क्लाउडफोर्स या नामांकित कंपनीने कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केला होता. या इंटरव्ह्यूमध्ये डीकेटीच्या इंजिनिअरिंग विभागातील 19 विद्यार्थ्यांची 6 लाख पॅकेजवरती निवड झाली आहे. क्लाउडफोर्सचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे असून दूरसंचार, सॉफ्टवेअर, संगणक प्रणाली मध्ये ही कंपनी सेवा देत आहे. सध्या नोकरीच्या क्षेत्रात आय.टी. कंपन्याचा दबदबा आहे व कॅम्पस इंटरव्ह्यू ही आजच्या शैक्षणिक जीवनातील अत्यावश्यक बाब बनली असून त्यासाठी लागणारी ॲप्टिट्यूड टेस्ट तसेच सॉफ्ट स्किल या सर्व बाजूंची डीकेटीमध्ये योग्य तयारी करून घेतली. याचाच परिणाम कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये दिसत असून यावर्षी क्लाउडफोर्स या आय.टी. क्षेत्रातील नामांकित कंपनीने डीकेटीच्या 19 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या निवडीमुळे नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटमध्ये डीकेटीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. डीकेटीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थ्याच्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सॉफ्ट स्किल चाचणी व त्याबद्दलचे मार्गदर्शन आणि टेक्निकल मुलाखतीसाठीही कॉलेजच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचे कडून मार्गदर्शन केले जाते. त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूमध्ये होत आहे. कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी प्रणया पाटील, सानिया मुल्ला, ऋग्वेदी पाटील, यश वडगावे, नोम खतीब, प्रेरणा दुधाणे, साक्षी गायकवाड, श्रुतकीर्ती खोत, पियुष लाले, उदित करोशी, अभय कुलकर्णी, नम्रता गौरवाडकर, आर्या बोळाज, दिव्या चौगुले, वीणा बिरादार, श्रीनिवास पारिक, सृजन हुक्केरीकर, श्रेया खोत व सायली नरबल यांची निवड करण्यात आली. डीकेटी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे, आमदार व उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ एल.एस. पाडमुठे, सर्व विभाग प्रमुख टी.पी.ओ. प्राध्यापक जी.एस. जोशी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. न्यूज आखाडासाठी विनोद नाझरे सह श्वेता देसाई. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा.